नमस्कार करण, माझं नाव करण सारके. मी आज स्वतःला खूप भाग्यवान समजतो. परमेश्वरानंतर माझी श्रद्धा डॉक्टरांवर आहे. प्रिय लोकांनो, की मला कुठला रोग नव्हता आणि काही त्रासही नव्हता, परंतु मला एक्सरसाइज करायची खूप आवड आहे. आणि त्याच दरम्यान आदरणीय श्री डॉक्टर धर्माधिकारी सर मला भेटले. त्यांच्याकडे मी एक पेशंट पाठवला होता बायपासचा, तो खूप चांगला झाला. त्याच्यानंतर माझी श्रद्धा त्यांच्यावर गेली. मी यांच्या ECPच्या थेरपीचा स्टडी केला. मलाही वाटलं आपण ते करून घ्यावं आणि मी तो कोर्स केला 40 दिवसाचा, न थकता न कंटाळा करता. आणि मी पण एक बायबल प्रीचर आहे आणि एक या ठिकाणी सुंदर लिहिलेलं आहे, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या हृदयाचे रक्षण कर, आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आणि ते सरांना द्यायला पण मला आवडलं, कारण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पण हे लिहिलेलं आहे. तर सर एका हार्टचं ट्रीटमेंट देतात, चांगली थेरपी देतात, मला ते आवडलं. आणि पहा प्रिय लोकांनो, खूप परमेश्वरही म्हणतो की हृदयाची चेकिंग करा. मग डॉक्टर लोक आपल्याला जे सांगतात ते का आपण करू नये? पहा, हृदय हे नाजूक पार्ट आहे, आपले इंटरनल पार्ट हे नाजूक असतात आणि ते विशेषतः त्याला आणि डॉक्टर साहेबांना माहीत असतात, आपल्याला काही माहीत नसतं आहे. म्हणून डॉक्टरचा सल्ला घेणं हे खूप चांगलं आहे. आणि ही थेरपी मी 40 दिवस केलो आणि मी इतका ताजा तवाना आहे, फ्रेश आहे, मला आनंद वाटला. कारण की हे जे लोक करतायत काम, हे एक मोठं एक वैद्यकीय जी सेवा आहे, एक परमेश्वराच्या नंतरचे ते काम करत आहेत. म्हणून माझ्या नजरेत त्यांना उच्च दर्जा आहे, मान आणि सन्मान आहे. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितले की सर आता तुमचं आयुष्य म्हणे माझ्या नजरेत 10 वर्ष तरी तुमच्या हृदयाला काय होत नाही. मला एक चांगला त्यांनी डोस दिलेला आहे, कारण त्यांची थेरपी चांगली आहे. आता लोक काही म्हणत, आपल्याला आपली श्रद्धा पाहिजे. मेडिकल क्षेत्रात कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, कशाला केलं रे असे म्हणणारे पण असतात. म्हणून माझा तरी फायदा झाला आणि मी खूप आशीर्वादित झालो या थेरपीनं. आणि खरोखर हृदयाची चेकिंग करणे खूप महत्त्वाचं आहे. अरे परमेश्वरही तसं म्हणतो की आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, वाईट चोऱ्या लबाड्या तिथून निघतात. तसं हार्ट ते नाजूक आहे, म्हणून चांगली ब्लड सर्क्युलेशन माझं पण झालेलं आहे. आणि खूप मी आशीर्वादित झालो. सर थँक्यू, तुम्ही जी मला हे मार्गदर्शन केलं आणि मला ते करण्यास भाग पाडलं सरांनी. त्यांच्या त्या प्रेरणेनं मी पण उत्साहित झालो आणि ते केल्यानंतर त्याचा फायदा मला कळाला. प्रिय लोकांना आपल्या हार्टवर आपण खर्च केलंच पाहिजे. थँक्यू, गॉड ब्लेस यू. तुम्ही अनुभव घेऊ शकता. सर एक प्रश्न असा आहे की तुम्हाला काही हे थेरपी करताना अगोदर काही त्रास वगैरे? नाही, मला काही त्रास नव्हता. मी उत्तम एक्सरसाइज करणारे व्यक्ती आहे. एक BPची एक थोडीशी गोळी होती, ते पण काही काळासाठी, आणि सरांनी सांगितले ते पण आता या थेरपीने तुमचं ते नॉर्मल झालेलं आहे आणि डोस कमी करून दिलेला आहे. मग मी फ्रेश वाटू लागलो, मला आनंद वाटू लागलेला आहे आणि वजन माझं मेंटेन झालं या थेरपीने. बरोबर आहे, वजन एक मेंटेन झालं. लोकांना काय आव्हान करणार सर? ECP जे थेरपी आहे ते करताना लोकांना काय? लोकांना मी आव्हान करतो, प्रिय लोकांनो, पहा आज अनेक लोक आहेत, तुम्ही आपल्या शरीरावर खर्च करा, विशेषतः ते हृदयाकडे नीट लक्ष द्या, कारण ते इंटरनल पार्ट आहे. ते आपल्याला काय समजत, आपल्याकडे मी चांगला आहे, मी चांगला आहे, मी चांगला आहे. म्हणून एक चांगला डॉक्टर मित्र जवळपास पाहिजे की जो आपल्याला चांगलं गाईडनेस करेल. आणि सरांनी चांगलं गाईड केलं आणि त्यांचं मार्गदर्शन चांगलं वाटलं मला. म्हणून सर्वांनी थेरपी घ्यावी आणि स्मोकिंग, ड्रिंकिंग या गोष्टी करू नयेत. ते हृदयाला चांगले नाहीत, कारण ते देवाला आवडत नाही आणि आपल्या शरीराची त्यामध्ये हानी आहे. आपण परमेश्वराचं मंदिर आहोत. थैंक यू. हेलो फ्रेंड्स, मैं हूं डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्त कृपा ECP सेंटर नांदेड़ में हम दिल का ख्याल रखते हैं. अभी ये हमारे करण सर है, इनका हाल ही में ट्रीटमेंट पूरा हुआ है. तो मुझे ये बताना है कि करण सर को कुछ भी ये नहीं था, तकलीफ़ नहीं थी, ना उनको ब्लॉकेज थे, ना उनको कुछ भी था. त्यांना फक्त एक ब्लड प्रेशरची गोळी चालू होती आणि त्यांना वेलनेससाठी, म्हणजे आपल्या हृदयाला काही आजार होऊ नये म्हणून त्यांना ट्रीटमेंट मी सजेस्ट केली होती. आणि त्यांनी एकही दिवस गॅप न करता कंटिन्यू 40 सेशन आज आमच्या दत्तकृपा येथे कंप्लीट केलेले आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांचं वजनही कमी झालेलं आहे, त्यांचं काम करण्याचा स्टॅमिना वाढलेला आहे. त्यांच्या शरीराचे जे अवयव आहेत, त्यांच्या अवयवाची, जसे की लिव्हर, ब्रेन आणि किडनी आणि हार्ट, हे 4 मेजर ऑर्गनचा ब्लड फ्लो वाढल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ताकद आलेली आहे, त्यांची काम करण्याची क्षमता वाढलेली आहे. तर मला एवढंच सांगायचं की ECP हे फक्त ट्रीटमेंट नसून ते एक वेलनेस थेरपी आहे.
जसं की आपण कुठल्या मसल्स इंज्युरी झाल्यावर फिजिओथेरपी करतो, एक्झॅक्टली अगदी त्याच प्रकारे ही हार्टची फिजिओथेरपी आहे. ही फक्त पेशंटनीच करावी असं नाही आहे. ज्यांना कुठलाही आजार नाही आहे, ज्यांना भविष्यामध्ये हृदयरोग होऊ नये असं वाटतं, जे व्यक्ती व्यायाम करू शकत नाहीत, ज्यांना खूप ताणतणाव आहे, स्ट्रेसमध्ये जगत आहेत, परंतु व्यायाम करायला वेळच नाही आहे, अशा व्यक्तींनी दरवर्षी किंवा एक वर्षातून 40 दिवस तरी मिनिमम ECP थेरपी केली पाहिजे, जेणेकरून तुमच्या या ECPने तुमच्या पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे आणि तुमच्या बॉडीचे जे मेन ऑर्गन्स असतील जसे की हृदय, ब्रेन, किडनी आणि लिव्हर ह्या मेन अवयवाची सर्व्हिसिंग होणार आहे. या अवयवाचा रक्तपुरवठा वाढणार आहे. आपल्या जसं हृदय आपल्या घरी जो आपण पाण्याची मोटर बसवतो त्या मोटरीचं मेन जे असतं हे मोटर असती, पाणी सगळ्या घरामध्ये फिरवते. अगदी त्याच प्रकारे हृदय हे आपल्या शरीराची मोटर आहे. तिचं काम आहे सगळ्या शरीराला ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स पुरवणे. ज्याप्रमाणे केस पांढरे होतात किंवा केस गळतात, अगदी त्याचप्रमाणे शरीराच्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा चरबी जमते, ब्लॉकेजेस होतात, कॅल्शियम डिपॉझिशन होते आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये काही आजार होऊ शकतात. आता ब्लॉकेज झाले म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे. आता आणखीन काही ॲडव्हान्स टेक्निक्स निघाल्या आहेत सायन्समध्ये. पण जर ब्लॉकेज अवघड ठिकाणी एखाद्या मेजर रक्तवाहिनीमध्ये झाला तर ते व्यक्तीला काळजी करण्यासारखं आहे. जर ब्लॉकेज असेल आणि व्यक्ती चालता फिरता आहे, त्याला काही त्रास नसेल, तर अशा वेळेस घाबरायचं काही काम नाही आहे. आणि ज्या व्यक्ती स्टेबल असतील, इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी बायपास करावंच लागतं. परंतु ज्या व्यक्ती स्टेबल आहेत, ज्यांना असं काही फार त्रास नाही आहे, तर अशा व्यक्तींनी आपल्या ECP, आर्टरी क्लिअरन्स थेरपी किंवा अजूनही आयुर्वेदामध्ये, होमिओपॅथीमध्ये, नॅचरोपॅथीमध्ये, युनानीमध्ये अशा भरपूर ट्रीटमेंट्स आहेत की जे हृदयाचे ब्लॉकेज कमी करण्यास मदत करतात. अशा कुठल्याहीपैकी एका ट्रीटमेंटचा आपण सहारा घेऊन आपल्या हृदयाला आपण स्वस्थ ठेवू शकतो. तर ज्या प्रकारे आमच्याकडे बिना चिरफाडवाली ट्रीटमेंट आहे, त्याच प्रकारे दर महिन्याला आम्ही बिना चिरफाडवाली कार्टोग्राफी नावाची तपासणी करतो. त्या तपासणीमध्ये हृदयाचा ऑक्सिजन पुरवठा, हृदयामध्ये किती रक्तवाहिन्या, कशा प्रकारे इलॅस्टिसिटी वाढलेली आहे, कमी झालेली आहे, ब्लॉकेजेस होत आहेत काय, हे आपल्याला लक्षात येते. तर ही तपासणी 29 एप्रिल रोजी बुधवारी रोजी आमच्या दत्तकृपा ECP सेंटर येथे होणार आहे. आणि या तपासणीचा खर्च फक्त 4 ते 4,500 रुपये खर्च आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपलं हृदय स्वस्थ करावं. जसं की आता करण सारकी सरांनी आपलं हृदय स्वस्थ केलेले आहे आणि मला आज त्यांनी सन्मानपत्र देऊन माझा सन्मान केलेला आहे. त्याच्याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे. जसं सरांनी आपला हृदयाची भविष्यातला आजार ओळखून त्यांनी ECP केली, त्याच प्रकारे इतर लोकांनी सुद्धा आपला भविष्यातला हृदयाचा आजार टाळण्यासाठी, आपलं हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी, आपलं माइंड आणि आपलं ब्रेन स्वस्थ ठेवण्यासाठी आपले सगळे व्यसनं बंद करून आपलं हृदय, आपलं शरीर कसं चांगलं राहील याच्याकडे प्रत्येकाने लक्ष देणं आवश्यक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.